तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या फायबर वर्क सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये. या व्हिडिओत सगळ्यात पहिले भाऊ आपल्याला बायसेप दाखवून राहिले होते. तर मागच्या व्हिडिओत आपण डाय बनवायपर्यंतची पूर्ण प्रोसेस जवळपास पाहिली होती. तर ते डाय वगैरे बनवून तयार झाली होती. मग दुसऱ्या दिवशी आपली प्रोसेस होती की त्याला आपल्याला काढायचं होतं. तर काढताना भले प्रॉब्लेम झाला. ते भारी हेवी एवढी होती की भयानक. तर आम्ही कसं तरी काढत होतो. ते काढता काढता ते शेवटी आपला सँडी भाऊ दबला त्याच्या खाली. कसं तरी त्याला काढलं मग आम्ही तिथून. मग मोल्ड काढल्यावर त्याची साफसफाईची प्रोसेस झाली चालू. मग त्याला साफसफाई करून पूर्ण त्याच्यातले माती वगैरे काढून त्याला पूर्ण क्लिअर करून मग त्याला पुढच्या प्रोसेससाठी तयार केलं. मग पुढचं मटेरियल आपलं फायबरचं वगैरे तयार करून ठेवलं. इकडे दिनेश भाऊ आपलं पूर्ण फायबरचे मटेरियल बनवायची तयारी चालू होते आपल्या सँडीला सोबत घेऊन. पॅनलची साईज भरपूर मोठी होती, त्याच्यानं ते अर्धा पॅनल पूर्ण पहिले करून टाकला होता. मग नंतर दुसऱ्या पॅनलच्या तयारीसाठी त्यानं पहिले इकडचं वॅक्स वगैरे आणि पहिला बेस कोट लावणं चालू करून टाकलं होतं दिनेश भाऊनं. मग नंतर मॅट लावून आपला त्याच्यावरचा लेअर वगैरे चालू करून सँडीपले आपल्या रेझिननं त्याच्यावर पॅचिंग करायला भिडून टाकलं. काम करताना लक्षात आलं की काम परमनंट राहते, पण याची प्रोसेस भरपूर लंबी असते आणि त्या कामाला वेळ भरपूर लागते. तर काम किती हार्ड असो, आपण आपला 100% देऊन आपल्या ह्या कामाला पूर्ण केलं. मग पुढच्या व्हिडिओत आपल्या कामाचा रिझल्ट पाहूच. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून टाका आणि आपल्या पेजला सपोर्ट करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.